नमस्कार मित्रांनो, आज अभियंता दिन त्यानिमित्त हिरोजी इंदलकरांची आठवण झाली आणि त्यांच्याविषयी दोन शब्द कृतज्ञता व्यक्त करावी अशा इच्छा झाली। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी राजगड बांधायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी हिरोजी इंदलकरांवर देण्यात आली। हिरोजी इंदलकरांवर देण्यात आल्यानंतर महाराज मोहिमेवर गेले आणि हिरोजी इंदलकरांनी गड बांधवण्याचं काम हाती घेतलं। गडाचं काम चालू असताना पैसा संपला आणि पैसा संपल्यानंतर आपल्या मुलाबाळाचा विचार न करता, आपल्या प्रपंचाचा विचार न करता राहता वाडा विकला, शेती विकली आणि सगळा पैसा एकत्र करून पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने राजगड पूर्णत्वास नेण्यासाठी सुरुवात केली आणि राजगड पूर्णत्वास गेला। महाराज मोहिमेवरून परतले, हिरोजींना बोलावून घेतलं आणि गडाची पाहणी केली आणि गडाची पाहणी करत असताना हिरोजींच्या कामावर महाराज खुश झाले आणि महाराज हिरोजींना बोलले, हिरोजी आज तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायचं, मागा काय मागायचं ते। त्यावर हिरोजी बोलले, काही नका महाराज, आमच्यासाठी तुम्हीच काही सर्व काही आहात ते म्हणे। त्यावर महाराज बोलले, असं कसं? अरे स्वराज्याची राजधानी तुम्ही बांधली आणि काहीच नको कसं? तुम्हाला काहीतरी बक्षीस तर घ्यावंच लागेल। आपण रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं, तुम्ही तिकडे दर्शनासाठी याल तेव्हा मला जे मागायचं ती मागे, ठीक आहे? त्यावर महाराज म्हणले, ठीक आहे। महाराज दर्शनासाठी गेले, इंदुलकर तिथं उभा असताना महाराज बोलले, आता मागा तुम्हाला काय मागायचं ते। त्यावर हिरोजी बोलले, बाकी काही नाही महाराज, एक दगड आहे माझ्या पायरीचा आणि त्याच्यावर माझं नाव कोरलेलं आहे, हा दगड मला इथं लावण्याची अनुमती द्या। त्यावर महाराज अवाक झाली, अरे एवढा मोठा राजधानीचा गड तुम्ही बांधला, काही सोनं मागायचं, चांदी मागायची, जमीन मागायची, जुमला बांधायचा, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय मागितलं तर एक दगडावर नाव लिहायची अनुमती, मजकूर कोरलेला दगड लावण्याची अनुमती, असं का हिरोजी? त्यावर हिरोजी बोलतात, राज, जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल, तेव्हा तुमच्या पाय या माझं नाव लिहिलेलं पायरीला लागणार आहे, तर तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी कायम अभिषेक करत राहील। अशा दूरदृष्टी असणाऱ्या, असा अभियंता न होऊ शकणाऱ्या अभियंत्याला, अशा महापुरुषाला माझं शत नमन आणि आजच्या अभियंता दिनाच्या माझ्या सर्व अभियंता बांधवांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।